तुम्हाला माहित आहे पहिला लॉंग ड्राईव्ह किती किलोमीटरचा होता आणि कोणी केला जगातला? तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. कार्ल बेन्झ यांनी जगातली पहिली ऑटोमोबाईल कार बनवली. तिचं पेटंट सुद्धा त्यांना मिळालं. पण कार विक्री करण्याच्या अनुषंगानं कोणतंही त्यांना चिन्ह दिसत नव्हतं. व्यावसायिक भविष्य या कारला काहीच नाही असं त्यांना वाटत होतं. तब्बल 2 वर्ष होत आली होती, पण ती कार तशीच धूळखात पडून होती. आणि आपल्या नवऱ्याचं असं नाउमेद होणं त्यांच्या पत्नीला म्हणजे बेर्ताला अजिबात बघवत नव्हतं. आणि एके दिवशी तिने एक डिसिजन घेतलं. आपल्या पतीला काहीही न सांगता आपल्या दोन्ही मुलांना तिनं त्या नव्या कारमध्ये बसवलं आणि स्वतःच ती ड्राईव्ह करत निघाली सुद्धा. तिचं माहेर जे होतं 100 किलोमीटर अंतरावर होतं. ती एका रस्त्याने गेली, माहेरी गेली आणि दुसऱ्या रस्त्यानं परत आली. या सगळ्या तिच्या प्रवासामध्ये खूप साऱ्या तिला अडचणी आल्या, पण प्रत्येक अडचणीवर मात करत ती गेलेली होती. म्हणजेच हा जगातला पहिला लॉंग ड्राईव्ह जो होता तो 100 किलोमीटरचा होता हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच. आणि हो, जगातली पहिली लॉंग ड्राईव्ह करणारी व्यक्ती कोण होती तर ही बेर्ता बेन्झ होती हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तिनं या पद्धतीनं अशी कार चालवण्याचा हेतू काय होता माहित आहे? जेव्हा ती कार घेऊन जात होती तोपर्यंत कार कोणीच पाहिलेली नव्हती. तोपर्यंत घोडा किंवा आणखी काहीतरी एखादा प्राणी लावून गाडी हाकत नेणं असं सगळं चालत होतं. पण अशी कोणती तरी गाडी असते जिला कोणताही प्राणी न जोडता सुद्धा ती चालते हे कुणालाच माहीत नव्हतं. म्हणून हिच्या संपूर्ण प्रवासामध्ये जेव्हा ती जात असे तेव्हा दुतर्फा लोक उभे राहत आणि हे नवीन काय चाललं आहे म्हणून बघत. म्हणजे ऑटोमॅटिकली पब्लिसिटी सुद्धा झाली ना. आणि जेव्हा बेर्तानं दुसरा रस्ता निवडला घरी परतण्यासाठी तेव्हा त्या रस्त्यावर चढ होता आणि तिथे तिच्या लक्षात आलं की चढावरून गाडी नेणं थोडंसं अवघड जातंय. गाडीमधल्या गिअर्सचा जो जन्म झाला ना तो ह्याचमुळे. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल ना, हे कार्ल बेन्झ आणि बेर्ता बेन्झ यांनी एक उद्योग समूह स्थापन केला. त्या उद्योग समूहाचं नाव काय असेल ते? यस, मर्सिडीज बेन्झ. हा मर्सिडीज बेन्झ समूह त्यांनी स्थापन तर केलाच आणि त्यानंतर कार्ल बेन्झ यांना संपूर्ण जग ऑटोमोबाईल जगताचे पितामह म्हणून ओळखू लागलं. थँक्यू.